नरेंद्राच्या अर्थात विवेकानंदांच्या जीवनातील उदाहरण आहे. विवेकानंद ज्या वेळेला शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जातात त्यावेळेला अनेक विद्वान मंडळी त्या ठिकाणी आलेले आहे आणि त्यावेळेला हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्याकरता गेलेला हा संन्यासी महात्मा तिथे पोहोचला आणि त्यावेळेला पहिल्यांदा तर विवेकानंदांच्या पोशाखाकडे पाहून सर्वांनी विवेकानंदांची टिंगल उडवली महाराज. पण विवेकानंद आपल्या आसनावर बसलेले आहे आणि त्या प्रत्येकाला तिथे सांगितलेलं आहे सर्वांनी आपापला धर्मग्रंथ समोर आणून ठेवावा. पण एकही जागेवरून उठत नाही. विचार करतो मी जर सगळ्यात पहिले माझा ग्रंथ ठेवला तर सगळ्यात खाली माझा ग्रंथ जाईल. एकही जागेवरून उठत नाही. पण त्यावेळेला मात्र विवेकानंद एकटे उठतात आणि आपला जो धर्मग्रंथ आहे कोणता आपला धर्मग्रंथ श्रीमद भगवत गीता त्या भगवद्गीतेचं दर्शन घेतलं आणि सगळ्यात खाली तो ग्रंथ ठेवला. जसा ग्रंथ ठेवला तसा एक एक विद्वान उठतो आहे आणि त्या गीतेच्या वर आपला ग्रंथ ठेवतोय. सगळ्यात खाली छोटीशी गीता गेली आणि त्यावर बाकीचे ग्रंथ आहे. आता मात्र पुन्हा काही लोक विवेकानंदांची टिंगल उडवायला लागले. म्हटले महाराज अहो छोटासा ग्रंथ तुमचा आमच्या ग्रंथाच्या वजनाने दबून गेला. म्हटले काय. विवेकानंद काही बोलत नाही, शांत बसलेले आहे. सभेमध्ये प्रत्येकाला सांगितलं आपापल्या धर्मग्रंथाचं महत्व सांगा. ज्याचा ग्रंथ सगळ्यात वर पहिल्यांदा तो उभा राहिला आणि सांगितलं. एक एक विद्वान उठतो आहे आपापल्या धर्मग्रंथाचं महत्व लोकांना पटवून सांगतो आहे. पण सगळ्यात खाली छोटासा गीता ग्रंथ आहे त्यामुळे सगळ्यात शेवट नंबर विवेकानंदांचा लागला. विवेकानंद आपल्या जागेवरून उठतात, त्या गीतेचं दर्शन घेतात आणि एकच बोलतात या संपूर्ण ग्रंथाच्या खाली माझा छोटासा ग्रंथ असला तर या संपूर्ण ग्रंथाचा आधार जर काय असेल तर ती माझी छोटीशी गीता आहे. इमारत किती उंच आहे याला अजिबात महत्व नाही, त्याचा पाया किती मजबूत आहे हे अतिशय महत्वाचं. या संपूर्ण ग्रंथाचा आधार जर काय असेल तर माझी छोटीशी गीता आहे महाराज. या संपूर्ण ग्रंथाला पुरून उरेल इतकं तत्वज्ञान माझ्या या छोट्याशा गीतेमध्ये आहे. या संपूर्ण ग्रंथाचा आधार जर काय असेल तर ती माझी गीता आहे. सर्वांनी जशी तुम्ही टाळी वाजवली महाराज तिथे सुद्धा सर्वांनी अशीच टाळी वाजवून खऱ्या अर्थाने प्रतिसाद दिला. पण पुन्हा काही विद्वान लोक उठले, त्यांनी ती गीता खालची काढली आणि मध्ये टाकली. म्हटले महाराज आता सांगा तुमच्या गीतेचं महत्व. पण विवेकानंद आहे. विवेकानंद म्हणतात या संपूर्ण ग्रंथाचा आधार माझी गीता, तसा या संपूर्ण ग्रंथाचा गाभा सुद्धा माझीच गीता. बरं का मला सांगा आंबा खात असताना कसा खातो आपण. आंबा पिकलेला आंबा वरचं टरफल फेकून देतो आणि आतली कोय खातो, बरोबर. ते पण मागचे झोपलेले होच म्हणतात. अरे पिकलेला आंबा खात असताना कसा खातो. वरचं टरफल फेकून देतो, आतली कोय फेकून देतो आणि मधला रस म्हणजेच गाभा घेतो. विवेकानंद म्हणतात या संपूर्ण ग्रंथाचा गाभा जर काय असेल तर ते माझे गीता आहे. पुन्हा काही विद्वान लोक उठले, त्यांनी ती गीता मधली काढली आणि सगळ्यात वर ठेवली. म्हटले महाराज आता सांगा तुमच्या गीतेचं महत्व. पण विवेकानंद आहे. विवेकानंद म्हणतात या संपूर्ण ग्रंथाचा आधार माझी गीता, या संपूर्ण ग्रंथाचा गाभा माझी गीता आणि या संपूर्ण ग्रंथाचा कळस सुद्धा माझीच गीता. विठ्ठल. आणि मला असं वाटतं की कळसाच्या वर बांधकाम नसतं का. असतं. कळस बसला ना तुमचा, कळसाच्या वर बांधकाम आहे का. आहे का शिल्लक. आता कळसाच्या वर इमारत किती बांधला महाराज. घर पहिला मजला, दुसरा मजला, बजेट वाढला की तिसरा, बजेट वाढला की चौथा, पाचवा. मजल्यावर मजले चढवता येतील पण एकदा का मंदिराचं बांधकाम झालं आणि त्यावर कळस बसला रे बसला की कळसाच्या वर बांधकाम नसतं. तसं संपूर्ण ग्रंथाचा आधार माझी गीता, संपूर्ण ग्रंथाचा गाभा माझी गीता आणि संपूर्ण ग्रंथाचा कळस सुद्धा माझीच गीता. आणि हिंदू धर्माची कीर्ती फक्त भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा नेऊन पोचवली. विठ्ठल.